तुम्हालाही थायरॉइड आहे का आणि तुम्ही या चुका करत असाल तर नक्की चेक करा, बिकॉज ह्या चुका तुम्हाला थायरॉइड खूप जास्त लेवलपर्यंत वाढवून देऊ शकतो आणि तुमच्या शरीरात अशा प्रकारचे बदल होतात ना, म्हणजे तुम्हाला कळणार नाही बिकॉज थायरॉइडमुळे पिरियडमध्ये आणि तुमच्या खूप साऱ्या अशा इम्बॅलन्स, जसं की थायरॉइडमुळे माणूस विसरणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा होतात. सो ह्या गोष्टी जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर माझा पूर्ण व्हिडिओ हा बघू शकता तुम्ही. सो मी व्हिडिओ स्टार्ट करत आहे. हाय, कशा सगळे मस्त ना. सो आज एक असा टॉपिक जो प्रत्येकांच्या घरामध्ये हा प्रत्येकाला इश्यू होतोय. सो थायरॉइड एक्झॅक्टली काय, म्हणजे थायरॉइड कशामुळे होतो किंवा का होतो, हे लोकांना थायरॉइडच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने घेतल्या जातात. सो त्याचा काहीच फायदा होत नाही. सो मेजरली खूप लोकांना थायरॉइडच्या गोळ्या घ्यायच्या कधी किंवा त्या सकाळीच का घ्यायच्या हे एक्झॅक्टली माहीत नाही आहे. सो त्यामुळे म्हटलं की चला थायरॉइडच्या विषयी थोडंसं काहीतरी असं ज्या गोष्टी माहीत नाहीत किंवा जे आपल्याला थोडेसे स्वतः नॅचरली काही कंट्रोल करता येतात का, खरे आहेत का, बिकॉज काही जण गोळ्या अचानकच बंद करतात, ते केले पाहिजेत का नाही पाहिजेत. सो त्याविषयी थोडंसं तुम्हाला डीपमध्ये सांगायचा प्रयत्न मी करते. सो थायरॉइड एक्झॅक्टली काय असते आणि थायरॉइड कशामुळे होतो, तर थायरॉइड म्हणजे आपली एक मेटाबॉलिझम सिस्टम जे कंट्रोल करतं. सो त्याचा जो ग्लँड असतो तो ग्लँड इम्बॅलन्स झाल्यानंतर आपल्याला थायरॉइड ग्लँड म्हणजे बोलतात ना की आपल्याला थायरॉइड झालं का थायरॉइडिझम किंवा हायपर थायरॉइडिझम. हे हायपर आणि हायपो हे दोन प्रकार असतात थायरॉइडिझममध्ये आणि त्याच्यामध्ये T2, 3, 4, T3 आणि TSH अशा लेवलचे असतात. म्हणजे खूप 3-4 प्रकार असतात. ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. ते बोलतात ना की आता तुम्हाला ते एक्झॅक्ट डिटेल सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही किंवा कळालं तरी पण ते खूपच तुम्हाला ही काय बडबडते किंवा हे नॉनसेन्स बडबडते असं तुम्हाला वाटेल. सो ते इतकं डीट नाही सांगायचं मला की बायोलॉजिकल वर्डमध्ये काय बोलतात किंवा काय ते. सो हे असे प्रकार असतात. सो प्रेग्नन्सीमुळे सुद्धा थायरॉइड येतो. जसं की मला प्रेग्नन्सीमुळे थायरॉइड झाला होता. तो त्याच्यानंतर कमी होतो, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी तो नाहीसा होतो. जर तुम्हाला थायरॉइड मोस्टली 30च्या बिलो किंवा 30च्या अबव होतो असं काही नाही. थायरॉइड म्हणजे आजची अशी दुनिया झाली ना आपली की कोणालाही थायरॉइड होऊ शकतो, म्हणजे आपल्या बाळापासून ते मोठ्या म्हातार वयापर्यंत प्रत्येकाला. सो लेडीज म्हणू नका किंवा जेंट्स म्हणू नका. सो फिमेल मेल दोघांना सुद्धा थायरॉइड होतो. ते फिमेल्सला जास्त होतो आणि थायरॉइडमुळे प्रेग्नेन्सीवरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडतो. बिकॉज पिरियड इरेग्युलर होतात. जर थायरॉइड तुमचं इम्बॅलन्स असेल ना, सो डायरेक्टली तुमचा प्रेग्नेन्सीवरती प्लस तुमच्या पिरियडवरती प्रॉब्लेम होतो. सो थायरॉइड हे तुम्हाला कळलं की कशासाठी असतं. जसं की एक ग्लँड असतो, तो ग्लँड इम्बॅलन्स झाला किंवा त्याची प्रॉपर ग्रोथ म्हणजे बोलतात ना की वर्क करत नसेल तर तो हायपर आणि हायपो हे दोन प्रकारचे थायरॉइडचे प्रकार असतात. सो त्याच्यामध्ये खूप साऱ्या ब्रँडच्या गोळ्या दिल्या जातात. थायरोनाम असतं, अल्ट्रॉक्सिन असतं, अशी खूप सारे ब्रँड आहेत ते दिलं जातात. पण ते जर तुम्हाला घ्यायचे गोळ्या घेणार कसे तुम्ही फक्त आणि फक्त सकाळी उठल्या स्पेशली न तोंड धुता घेतला तर सर्वात उत्तम आहे. मी तर कधी कधी गोळ्या प्रेग्नेन्सीमध्ये तर स्पेशली मी गोळी बाजूला काढून ठेवायची. सकाळी उठताना म्हणजे उठल्या गोळी खायचीच आहे. बिकॉज असं होतं की ती गोळी मिस नाही झाली पाहिजे, बिकॉज त्याच्याने मिसकॅरेज वगैरे होण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणून मग मी ती गोळी आठवणीनेच घेतली पाहिजे म्हणून मी स्पेशली घ्यायची. आणि जर तुम्ही जेवणानंतर घेतलात तर त्याचा काहीच उपयोग राहणार नाही. फक्त ती सकाळी उठल्यानंतर घेतली गेली पाहिजे. मोस्टली ते सकाळी बोलतात ना आपलं तोंड न धुता आपण घेतलं ना ते जास्त बेटर वर्क करतं. काही जणांना उठल्या पाणी वगैरे पिण्याची सवय नसते किंवा त्यांना असं असतं की जेव्हा आम्ही आंघोळ करू दात वगैरे घासू त्याच्यानंतर आम्ही पाणी पिणं असं काही जणांचं असतं. तर ठीक आहे, मग तुम्ही ॲटलिस्ट उठल्या त्याच्यानंतर तुम्ही घ्या, पण ॲटलिस्ट त्याच्यानंतर अर्धा तास तरी काही खाल्लं नाही पाहिजे, पिलं नाही पाहिजे. चहा, कॉफी, दूध किंवा नाश्ता नाही केला पाहिजे अर्धा तास, मगच त्या गोळीचं वर्क होईल. बिकॉज ती गोळी जाऊन वर्क करेपर्यंत तुम्ही लगेच त्यामुळे जेवलात तर त्याचा काहीच अर्थ होणार नाही आहे. सो ती रिकामी पोटी घेतल्यानंतर ती त्याची बोला ना चांगली वर्क करते त्या गोळीचं स्पेशली. सो जर तुम्हाला थायरॉइडसोबत काय काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, जसं की थायरॉइडची गोळी तुम्ही जर सकाळी 9ला घेतला तर 4 तास तुम्हाला आयरनची गोळी किंवा कॅल्शियमची गोळी ही घ्यायची नाही आहे. म्हणजे 4 तास तरी ॲटलिस्ट त्याच्यामध्ये गॅप पाहिजे. नाहीतर काही जणांचं असं असतं की उपास आहे, सो उपासाच्या दिवशी आम्ही काही गोळ्या खात नाही. सो सगळ्या गोळ्या एकत्र, जसं की आता जेवायच्या आधी थायरॉइडची गोळी खाल्ली आहे, जेवल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोळ्या जेवून मोकळं, कारण की आता आमचा उपास आहे सो आम्ही तेव्हाच गोळ्या खाणार. हे असाही काही लोकांचा लॉजिक असतो, त्याचा काही फायदा होत नाही. शरीर महत्त्वाचं आहे. देवसुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करतो की हा हिचा उपास आहे, पण तिला तब्येत खराब आहे, तब्येत महत्त्वाची आहे. जर तुम्ही उपासासाठी तुम्ही गोळ्या नाही खाला तर त्याचा इनडायरेक्टली खूप बेकार इफेक्ट तुम्हाला दिसणार. बिकॉज थायरॉइड हा असा आहे ना प्रत्येकाला झाला आहे, पण लोकांना असं वाटतं की थायरॉइड हे काही नाही, नॉर्मल आहे असं वाटतं. बट थायरॉइडचे इम्पॅक्ट
खूप विचित्र दिसतात. हे असं पूर्ण सुचतं सगळ्या लोकांचं वगैरे. माझं सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये खूप सुचलं होतं, आता ऑलमोस्ट कमी झालेलं आहे. बिकॉज चांगला असा बल्कीनेस आला होता माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. प्रेग्नन्सीमध्ये मी खूप जाड झाले होते थायरॉईडमुळे वगैरे आणि बीपीमुळे मला खूप जास्त त्रास झाला होता. सो गोळी स्किप करायची नाही आहे. स्वतःला वाटेल तेव्हा गोळीचा डोस चेंज केला किंवा बंद केली अचानक गोळी, असं करू नका. जर तुम्ही गोळी व्यवस्थितपणे खाताय प्लस त्याच्यामध्ये तुम्ही डाएट प्लॅन करता, जसं की रेग्युलर चालणं किंवा मीठ वगैरे आयोडाईज मीठ खाताय, प्लस कोबी, फ्लावर आणि ब्रोकली ह्या सगळ्या गोष्टी कच्च्या खाणं अवॉइड करायचं. घेणार कसे तुम्ही फक्त आणि फक्त सकाळी उठल्या स्पेशली न तोंड धुता घेतला तर सर्वात उत्तम आहे. नंतर बिकॉज त्याच्याने कसं होतं ना, जर तुम्ही जेवढा नंतर ते ॲब्झॉर्प्शन कमी होणार आणि ते काहीच वर्क करणार तुमच्या बॉडीवरती. आयरनच्या गोळ्या, मल्टीविटॅमिनच्या गोळ्या 4 तासाच्या गॅपमध्ये खाऊ नका. करतात गोळ्या म्हणजे 2 दिवस 3 दिवस खात नाहीत, तसं तर 4 दिवस नाही खातही चालतं, असं काही नाही की नाही चालत. पण जर एखाद्या वेळेस चुकली तर गोष्ट वेगळी आहे, पण शक्यतो टाळू नका. बिकॉज खूपदा मी बघितले डॉक्टर सांगतात की चलो ठीक आहे तुमच्या म्हणजे काही काही जण कसं करतात की ना, गोळी संपली आणि त्याच्यानंतर जातात की सर डॉक्टर माझी गोळी संपली आणि आता मी चेकअप करू का. तर मग डॉक्टर बोलतात चला ठीक आहे जाऊ दे, 2 दिवस तुमचा गॅप पडू द्या, गोड चेकअप करूया आपण. काय की थायरॉइडचा रिपोर्ट जर तुम्ही आज दिला तर तुम्हाला नेक्स्ट टू नेक्स्ट डे मिळतो, म्हणजे परवा मिळणार रिपोर्ट तुम्हाला. त्याचा 1 दिवसाचा गॅप पडतो. आपण कसं CBC वगैरे करतो ते संध्याकाळी मिळतं किंवा सेकंड डे मिळतं, तसं थायरॉइडचा रिपोर्ट लगेच मिळत नाही. सो त्यामुळे गोळ्या संपायच्या आधी जर आता, कारण की त्या थायरॉइडच्या गोळ्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 120 गोळ्या असतात. सो तुम्ही 4 महिने तुम्ही आरामात गोळ्या खाऊ शकता. सो गोळ्या संपायच्या कळतं आपल्याला, ते डब्यामध्येच कळतं की अरे गोळी संपायला येणार आहे. सो गोळी संपायच्या आधीच तुम्ही त्याचे म्हणजे बोलतात ना की तुमचं चेकअप वगैरे करून घ्या. 3 ते 4 महिन्याला ऑलमोस्ट चेकअप झालं पाहिजे. जसं की एक्झाम्पल तुमची 4 महिन्याच्या आपल्या गोळ्या असतात, तर 4था महिना संपण्याच्या आधी एकदा चेकअप करून घ्या. सो तुम्हाला 3 महिन्यात तुम्हाला काय तुमच्या बॉडीवरती फरक पडला ते तुम्हाला पण कळून जाईल आणि तुम्हाला डोस कमी करायचा तर तो पण. त्याच्यामध्ये किती MG असतात, 12.5 पासून सुरुवात असते ते 200 पर्यंत असते. त्याच्यामुळे 150 काही डोस तर डॉक्टर 250पेक्षा पण कोणाकोणा जास्त डोस पण लागतो. तर डॉक्टर त्यांना कंबाईन करून म्हणजे 2 गोळ्या एकत्र करून, जसं की 50 MGची गोळी घ्या आणि 150ची घ्या किंवा 200ची घ्या आणि 100ची घ्या, अशी एक्स्ट्रा करून. त्यांची थायरॉइड खूप जास्त असते, त्यांना 2 गोळ्यासुद्धा खाव्या लागतात. सो अशी परिस्थिती येऊ नये, त्यामुळे थायरॉइडला लेवलला करण्यासाठी काही गोष्टी म्हणजे नॅचरली तुम्ही काय करू शकता. आयोडाईज मीठ तुम्ही खाऊ शकता. आयोडाईज मीठ प्रत्येकाला माहिती आहे की टाटा वगैरे जे मीठ आहे ते आयोडाईज मीठ आहे. सो ते तसं घेऊ शकता. मी आयोडाईज मीठ वगैरे कुठलाच प्रकार खात नाही. मी डायरेक्टली सेंदा नमक खाते. प्रेग्नेन्सीपासून मला बीपीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ना, म्हणजे आता बीपी नाही आहे पण प्रेग्नेन्सीमध्ये बीपी झाली होती. सो त्यामुळे मी कम्प्लिटली म्हणजे आपलं नॉर्मल मीठ सोडलेलं आहे. मी डायरेक्टली सेंदा नमकच खाते बिकॉज ते पिंक सॉल्ट बेटर पडतं. काही जण म्हणतात की पिंक सॉल्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला आयोडाईज मिळत नाही वगैरे, असं मला तरी सिम्पली वाटत नाही आहे. एक डॉक्टर असं सांगतो, एक डॉक्टर असं सांगतो की असं करू नका. एक तुमचा जो भरोसा डॉक्टर त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्याकडे जावा. 10 डॉक्टरांकडे विचारण्याची गरज नसते. सेलेनियम रिच फूड खायचं. सेलेनियम रिच फूडमध्ये काय, फिश, अंडी ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या मिळतात ना त्या गोष्टी खा. सेलेनियमचं तुम्हाला हे सुद्धा मिळतं, म्हणजे हेल्थ एडमध्ये एक प्रोडक्ट आहे सेलेनियम. म्हणजे काही लोक फिश वगैरे खात नाही ना, सो ते किंवा कोणाला आवडत नाहीत, नॉन व्हेजिटेरियन आहेत पण त्यांना त्या गोष्टी आवडत नाही. सो तुम्ही सेलेनियमच्या गोळ्या घेऊ शकता. हेल्थ एडमध्ये सेलेनियम म्हणून एक प्रोडक्ट मिळतो, तो तुम्हाला मी टॅग करेन किंवा तुम्हाला इथे फोटो दाखवेन, तो तुम्ही घेऊ शकता एखाद्या वेळेस. तो सुद्धा तुमचं थायरॉइड लेवल प्लस तुम्हाला ओमेगा सुद्धा तुम्हाला इंडायरेक्टली ते हेल्प करतं. ओमेगा सुद्धा हार्टसाठी जसं चांगलं असतं तसं थायरॉइडसाठी सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं. सनफ्लॉवरच्या बिया आपण जसं म्हणतो, आपल्या सूर्यफुलाच्या बिया सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतात. सो थायरॉइडबद्दल तर मी बोलतच आहे, बट बघता माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज मी वेगवेगळे फार्माचे टिप्स देते. बिकॉज ॲज अ फार्मासिस्ट हे माझं काम आहे आणि कर्तव्य आहे की माझं जितकं नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं. सो सबस्क्राईबचं बटन नक्की क्लिक करा आणि आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात. झिंकचे सोर्स तुम्हाला कुठून मिळते? झिंकचे सोर्ससुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने नॅचरली घ्यायचा प्रयत्न करा. झिंकच्या गोळ्यासुद्धा मिळतात, झिंकोनिया 50 वगैरे. पण तुम्हाला जर ते मेडिकेटेडमध्ये न जाता तुम्ही नॅचरली जर बघितलं तर तुम्हाला बीन्स वगैरे त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळते. किंवा पंपकिनच्या ज्या बिया असतात त्यासुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने झिंक देतं. सो टाळायचं काय आहे तर फुलकोबी, कोबी वगैरे जो प्रकार असतो तो, ब्रोकली, ह्या सगळ्या गोष्टी कच्चे खाण्या अवॉइड करा. जर कोणाला आवड असेल तर शिजवून खाऊ शकता. मी पर्सनली सांगेन की ॲटलिस्ट कोबी वगैरे खाऊच नका, म्हणजे अवॉइडच करा कोबी. बिकॉज पावसाळ्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अळ्या वगैरे निघण्याची शक्यता असते, ते दिसत सुद्धा नाही आपल्या डोळ्याला अशा पद्धतीचे. म्हणजे कोबीमध्ये तर सेम त्याच कलरचे अळ्या असतात. स्पेशली पालकामध्ये जसं म्हणतो ना आपण, पालकामध्ये व्हाईट कलरचे किडे असतात जे की दिसत सुद्धा नाहीत. असं जसं की फ्लावरमध्ये सुद्धा असे किडे असतात जे की
इनडायरेक्टली आपल्या थायरॉइडला वाढवण्याचं काम करतं. कच्चं वगैरे खाल्ल्यानंतर तर चांगल्या पद्धतीने वाढतं. आणि ते कच्चं काहीच खाऊ नये खरं तर, शिजवून पण खाल्लं तरी चांगल्या पद्धतीने शिजवून घेतलं पाहिजे किंवा मिठाच्या पाण्यातून शिजवून काढलं पाहिजे ते. सो जमलं तर अवॉइड करा कोबी, फ्लावर, ब्रोकोली वगैरे ह्या गोष्टी. जर नाही तुम्हाला आवडत असेल तर खायचं आहे तर शिजवूनच खावा, कच्चं खाऊ नका. सो त्यानंतर तुम्ही फिजिकली काय करा, म्हणजे फिजिकली म्हणजे काही व्यायाम वगैरे करावं लागतं का. तसं जर स्पेशली जर जमलं ना तर असं म्हणतात ना की गवतावरती चालणं खूप जास्त चांगल्या पद्धतीने वर्क करतं. सो सकाळी जर जमलं तर सकाळी चाललं खूप चांगल्या पद्धतीने. सकाळी ॲटलिस्ट ना गवतावरती चालण्याचा प्रयत्न करा, त्याचा खरंच खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. आणि त्यानंतर जर म्हटलं तर एक्सरसाइज करा. एक्सरसाइजमध्ये काय आपलं नॉर्मल असं एक 20 ते 15 मिनटं एक्सरसाइज करा स्टार्टिंग फेजमध्ये. त्यानंतर मग तुम्ही वाढवू शकता. व्हिटॅमिन B12 वगैरे वाढवण्याचा प्रयत्न करा. सो हे सगळं झालं थायरॉइडबद्दल. सो थायरॉइडच्या गोळ्या अवॉइड करू नका. थायरॉइड हे एक प्रकारचा असा ग्लँड आहे की तो एकदाच तुमचा हे करू शकतो, घात करू शकतो. माझा पूर्ण व्हिडिओ बघितला, थायरॉइड एक्झॅक्टली काय असतं काय नाही तुम्हाला हे सगळं कळालं. सो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी मी.